मऊसूत पुरणपोळी होळीसाठी करायची आहे. मग यातलं पुरण कसं करतात याचा डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासाठी शेअर करत आहे. इथे वजनी 1 वाटी किंवा 250 ग्रॅम चण्याची डाळ घेतली. डाळ स्वच्छ निवडायची आहे. त्यातले हिरवे दाणे काढून घ्यायचे आहेत. 4 ते 5 वेळा पाण्याने धुवायची आहे आणि कमीत कमी 1 ते 2 तास पाण्यामध्ये भिजत टाकायची. 1 वाटी डाळीसाठी 4 वाटी पाणी घेतलं होतं. कुकरमध्ये थोडीशी हळद, चवीप्रमाणे मीठ आणि 1 टेबलस्पून तूप टाकलं होतं किंवा 1 टेबलस्पून तेल तुम्ही टाकू शकता. आता झाकण लावून कुकरच्या आपल्याला मध्यम आचेवरती 4 ते 5 शिट्ट्या द्यायच्या. लक्षात घ्या, मध्यम आचेवरती 4 ते 5 शिट्ट्या दिलेल्या आहेत. डाळ छानपैकी शिजून तयार झालेली आहे. आता ह्याच्यातलं जे अतिरिक्त पाणी होतं हे चाळणीवरती उपसून घ्यायचं. हे जे पाणी आहे ना, याची तुम्ही कटाची आमटी करू शकतात. पाणी पूर्ण निथळणं गरजेचं आहे. आता वजनी 250 ग्रॅम डाळीसाठी 200 ग्रॅम मी गूळ घेतला होता आणि 10 ग्रॅम यामध्ये साखर घातली होती. समजा तुमच्याकडे जर वजन काटा नसेल तर ज्या वाटीने तुम्ही चण्याची डाळ घेणार आहात त्याच वाटीने किसलेला गूळ किंवा बारीक कापलेला गूळ घ्यायचा आहे आणि एक मोठा चमचा भरून त्यामध्ये साखर घालायची. साखर घातल्यामुळे तुमची जी पुरणपोळी आहे लाटताना अजिबात फाटत नाही. आता त्याच कुकरमध्येही मी डाळ घातलेली आहे. सुरुवातीला डाळ जेव्हा गरम असते ना तेव्हाच आपल्याला घोटून घ्यायची आहे. माझ्याकडे हे पावभाजी घोटण्याचं मॅशर आहे, त्याच्याने छानपैकी डाळ मी मॅश करून घेतलेली आहे. लक्षात घ्या, डाळ गरम गरम असतानाच मॅश करून घ्या म्हणजे ती छानपैकी घोटून होते. आता गरम असतानाच यामध्ये गूळ घातलेला आहे. गूळ बारीक कापून घ्या किंवा किसून घ्या. 1 टेबलस्पून सुंठाची पावडर आणि परत एकदम नावाला चवीप्रमाणे मीठ घातलं आहे आणि 1 टेबलस्पून तूप घातलं आहे. तूप घातल्यामुळे आपली हे जे पुरण आहे हे छानपैकी मिळून येतं. आता गूळ मिक्स झाल्यानंतर ह्याला गॅसवरती स्लो आचेवरती ठेवायचं आहे. लक्षात घ्या, डाळीमध्ये आत्ता पाणी नाही आहे, त्यामुळे पटकन हे खाली लागू शकतं. जे तुम्ही पातेलं वापराल ते पातेलं जाड बुडाचं असणं गरजेचं आहे. माझ्याकडे स्टीलचा कुकर होता, मी त्याच्यातच हे करायला सुरुवात केली होती. परत गूळ घातल्यानंतर छानपैकी आपल्या 2-3 वेळा असं घोटून घ्यायचं आहे. सुरुवातीला हे बॅटर आपलं पातळ होतं आणि मग हळूहळू घट्ट व्हायला सुरुवात होतं. ज्या वेळेला हे घट्ट व्हायला सुरुवात होईल ना त्यावेळेला हा चमचा तुम्ही बघतायत हा सगळ्या बाजूने असं उभा करून बघायचा आहे. जर तो खाली आडवा झाला ह्याचा अर्थ पुरण अजून थोडं घट्ट होण्याची गरज आहे. पुरण घट्ट झालं की गॅस बंद करा. त्यामध्ये 1 टेबलस्पून जायफळ वेलची पावडर घातली आहे. यामध्ये जायफळचं प्रमाण जास्त आहे आणि वेलची कमी आहे. पीठ कसं भिजवायचं याचा व्हिडिओ मी याआधी शेअर केला होता. छानपैकी खोलगट अशी वाटी करायची आहे. त्यामध्ये पुरणाचा उंडा ठेवायचा आहे आणि सगळ्या बाजूने बंद करून घ्यायचं आहे. अप्रतिम चवीची अशी ही आपली पुरणपोळी तयार होते. जर तुम्हाला आमचे मराठी यूट्यूब चॅनल खाद्यजत्रेचे व्हिडिओ आवडत असतील, चॅनलला लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि आजचा व्हिडिओ